बरं. आपण आपल्याला प्रकृतीची काय समस्या होती? ब्रेस्ट कॅन्सर होता. काकूंना ब्रेस्ट कॅन्सर होता. बरं, त्याकरिता आपण मग ब्रेस्ट कॅन्सरसाठी कुठली ट्रीटमेंट वगैरे घेतली होती? पहिले सेवाग्राममध्ये ट्रीटमेंट केली तिथं. बरं, तिथं ऑपरेशन केलं आम्ही. बरं, त्यानंतर धन्वंतरीचं प्रोडक्ट होतं. बरं. नाही, सेवाग्रामला ट्रीटमेंट केली, तिथे ऑपरेशन केलं. तर कॅन्सरची तेव्हा कोणती स्टेज होती? थर्ड स्टेज. तिसऱ्या स्टेजला कॅन्सर होता. ब्रेस्ट कॅन्सर हा तिसऱ्या स्टेजला होता आणि सेवाग्रामला आपलं ऑपरेशन झालं. तर किती दिवसापूर्वीचं किंवा किती वर्ष झालं या गोष्टीला? 3 वर्ष झाले. 3 वर्षा पहिले. मग तेव्हा 3 वर्षापूर्वी तुम्ही ऑपरेशन झालं आपलं तिथे सेवाग्रामला आणि त्यांनी मग किमो वगैरे सुचवले होते का? किंवा 8 किलो सांगितलं. 8 किमो सुचवले होते. दरम्यान मग हे आपल्या इथे ठेवलेलं हे CCR आणि इम्युरिच डिटॉक्स जे की धन्वंतरीचं प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्टबद्दल आपल्याला कोणी माहिती दिली? अमित सरांनी. हे अमित सर. हे अमित सरांनी आपल्याला या प्रॉडक्टबद्दल माहिती दिली. बरं, तर मग हे प्रॉडक्ट सुरू करून आपण म्हणजे जेव्हा ते तुम्हाला किमो देणे सुरू केलं नाही किमो, तेव्हा हे प्रॉडक्ट धन्वंतरीचं आपण सुरू केलं. तर सुरू केल्यानंतर इम्युरिच, हे डिटॉक्स आणि हे CCR हे सुरू केलं होतं. जेव्हा CCRच्या कॅप्सूल होत्या आपल्याकडे, आता हे ज्यूस आहे CCRचं, तेव्हा सुरुवातीला किती दिवसात त्या धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा रिझल्ट जाणवायला लागला? तिथून आम्हाला 2-2.5 महिन्यातच 7.5 महिन्यातच इम्प्रूव्ह झालं. 2-2.5 महिन्यानंतर ज्या आम्ही रेडिएशन घेत होतो, हां. बाकीच्या पेशंटला त्रास होय, हां. पण आईला त्रास नाही. अच्छा, रेडिएशनचा इतर रुग्णांना तेव्हा सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये त्रास होत होता, पण काकूंना त्या रेडिएशनचा कुठलाच त्रास झाला नव्हता. अच्छा, तर मग 2-2.5 महिन्यानंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. तेव्हापासून आपलं हे प्रॉडक्ट आजही चालू आहे. अजून आम्ही केमो नाही घेतली. अजून एकही किमो घेतला नाही. जे की डॉक्टरांनी 8 किमो सुचवले ते एकहीची गरज पडली नाही. कॅन्सर झालेल्या पेशंटला केमो द्यास लागते. हो, कॅन्सर झालेल्या पेशंटला तर किमो आवश्यक पण असते. आम्ही केमो घेतले ना, अजून 3 वर्ष झाले पेशंटला. वा. अजून अरे काय वा. झालं? तर साधारणतः 3 वर्ष झाले. तर या 3 वर्षात काकूला त्या प्रकारचा कुठली समस्या जाणवली नाही. समस्या. आता काकूंची प्रकृती छान आहे. छान आहे. ब्लाऊज वगैरे सर्व घरचे कामं स्वतः घरचे कामं सगळे करतात. शिकते. अरे वा वा. तर आता सध्या बघा, आता हे धन्वंतरीचं प्रॉडक्ट वापरून आपण पूर्णतः समाधानी आहे. तर इतर जे आपल्यासारखे रुग्ण असतील, जे कॅन्सरशी पीडित असतील किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल, अशा कॅन्सर पेशंटला आपला काय संदेश राहील? त्यांनी धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरायला एक वेळा काही हरकत नाही. ट्रायल मारण्यात तरी माझ्या अंदाजानं काही हे नाही आहे. बरोबर. एक वेळा तरी चान्स द्यायला पाहिजे. बरोबर. आणि फरक त्यांच्या समोरच राहील. ठीक आहे. बरं, आदरणीय डॉक्टर रमेश पाटील, हे जे प्रॉडक्ट आपल्याकरता बनवलेलं आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांनी, त्याबद्दल आपला काय अभिप्राय राहील? त्यांनी जे प्रोडक्ट बनवलं आहे, एक समाजासाठी एक चांगली चळवळ सुरू केली. धन्वंतरी जी चळवळ आहे ही खूप छान चळवळ आहे. त्यांचे नेहमी आम्ही आभार राहील. खूप खूप धन्यवाद. जय धन्वंतरी.